किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजीराजे महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार दिनांक 27 जून रोजी रायगडावर मोठ्या उत्साहामध्ये पार पडणार आहे. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो संख्येने शिवभक्त रायगड किल्ल्यावर येत असतात. महाराष्ट्र शासनाकडून या राज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो रुपये खर्च केला जातो. उद्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री व अन्य खात्यांचे मंत्री, आमदार मोठ्या संख्येने किल्ले रायगडावर आपली उपस्थिती लावणार आहेत. छत्रपती शिवाजीराजे महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त ऐतिहासिक किल्ले रायगडावर मोठ्या प्रमाणात येतात. पोलीस प्रशासनाकडून देखील या शिवराज्याभिषेक सोहळ्याला मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात येतो. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड प्राधिकरण तसेच रायगड जिल्हा पाणीपुरवठा विभागामार्फत येणाऱ्या सर्व शिवभक्तांना पिण्याच्या पाण्याची टँकरद्वारे सोय केली जाते. मात्र टँकरद्वारे पिण्यासाठी देण्यात आलेलं पाणी हे एका नदीपात्रातून नेल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. महाड ते रायगड राष्ट्रीय महामार्ग लगत नातेगावाच्या हद्दीजवळ एका नदीतून पंपाद्वारे हे पाणी टँकरमध्ये भरले जाते व हे टँकरद्वारे किल्ले रायगडाकडे ठेवण्यात आलेल्या टाक्यांमध्ये हे पाणी टाकले जाते. नातेगावच्या हद्दीतील नदीपात्रातील पाणी हे दूषित असून या नदीपात्रात महिला वर्ग कपडे, भांडी धुत असतात. तसेच या नदीपात्रात गुरांना देखील मोकळं सोडलं जातं. या नदीपात्रातील पाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता हे पाणी थेट येणाऱ्या शिवप्रेमींना टाकीमध्ये पिण्यासाठी ठेवण्यात आले आहे. जिल्हा पाणीपुरवठा विभाग व रायगड प्राधिकरण प्रशासन येणाऱ्या शिवभक्तांच्या जीवाशी खेळ करतोय का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला येणाऱ्या शिवभक्तांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या ठेकेदारावर तसेच जिल्हा पाणीपुरवठा विभाग यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो रिपोर्ट, रायगड.